नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील 2 दिवस या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. उद्या 22 तारखेला हा पाऊस दुपारी 1 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तर हा शेतकरी मित्रांनो एकदम जोरदार पाऊस आहे. हा पाऊस मुंबई, कोकण किनारपट्टी, तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच इकडं नाशिकपर्यंत एकदम जोरदार पाऊस आहे. नंदुरबार या ठिकाणी. आणि हा पाऊस 1 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होत आहे. आणि 1 वाजल्यापासून हा पाऊस जवळपास 3च्या टायमाला बीड, अहिल्यानगर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 4च्या टायमाला परत हा पावसामध्ये एकदम जोर राहणार आहे. 1 ते 5 वाजेपर्यंत हा पाऊस मुंबई किनारपट्टी, कोकण, गोवा, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 4 मिली ते 7 मिली, काही ठिकाणी 8 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. हा पाऊस एकदम वावणी पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर देखील येणार आहेत उद्याच्या पावसाने 22 तारखेच्या 22 मेच्या. तर हा पाऊस 22 मेला जवळपास नाशिक, अहिल्यानगर इकडं पाहिला असता मराठवाड्यामध्ये बीड, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. बीडला थोडा नॉर्मल पाऊस राहू शकतो, परंतु लातूर, उदगीर, निलंगा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूर, बार्शी आणि इकडला पूर्ण भाग सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, तसेच बारामती, अहिल्यानगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वावणी पाऊस हा राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, 6च्या टायमाला हा बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे. 6च्या टायमाला पूर्ण बीड जिल्हा एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच काही पैठणच्या भागामध्ये देखील हा पाऊस नॉर्मल राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहणार आहे. तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर या भागामध्ये देखील हा पाऊस एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि बीडला देखील हा पाऊस 7च्या टायमाला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ रात्री 9 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, परत हा पाऊस 23 तारखेला बीड, केज, लातूर, धाराशिव, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, नळदुर्ग, तसेच जामखेड, पाथर्डी, पैठण, संभाजीनगरचा काही भाग, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, करमाळा, शिरूर, दौंड, बारामती, अकलूज, पंढरपूर, सांगोला, जत, तसेच कोल्हापूर, सातारा, तसेच चिपळूण, महाड, तसेच इकडं पाहिलं असता मुरुड, जंजिरा, अलिबाग, पनवेल, मुंबई, उल्हासनगर, अकोला, तसेच नाशिक, नंदुरबार, मनमाड, जुन्नर या पूर्ण भाग, मालेगाव या पूर्ण भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस 23 तारखेला 3 वाजता सुरू होणार आहे. आणि शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ सध्या तरी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. आणि हा पाऊस 6 वाजेपर्यंत संभाजीनगरमध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. जालन्यामध्ये कमी राहणार आहे, परंतु बीड, केज, तसेच बार्शी, धाराशिव, तुळजापूर, पंढरपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अहमदनगर, उदगीर, परळी या भाग इथपर्यंत हा पाऊस जोरदार राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ताजी अपडेट टाकू, म्हणजे पाऊस कसा राहतो, कसा राहील आणि वातावरणात किती बदल झाला, हा ताजा हवामान अंदाज असल्यास एकदम योग्य असा अचूक हवामान अंदाज राहतो. म्हणून तरी शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.